महाराष्ट्रातली विधानसभा निवडणूक ऐन रंगात आली आहे. आपल्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे आहेत. मी जाणीवपूर्वक तुम्हाला कार्यकारी अध्यक्ष म्हटलेलं आहे. तुम्हाला काही आक्षेप आहे? मला कशाचाच आक्षेप नाही आहे. या गेल्या 1.5 वर्षात इतक्या घटना माझ्या आयुष्यात झाल्या की आता मी आक्षेपच घेत नाही कशा. नाही, आक्षेप या अर्थाने म्हणाला आशिष की तुमच्या पक्षात कार्यकारी अध्यक्ष हे पद आहे का? नाही, आमच्या कॉन्स्टिट्यूशनप्रमाणे त्याला सुपर अथॉरिटी काही नाही आहे. मेन इज अध्यक्ष. म्हणजे आमच्या AB फॉर्मवर जयंत पाटलांची सही आणि शरद पवारांची सही चालते. AB फॉर्मवर माझी सही चालत नाही. पण हेच समीकरण अजित पवार गटालाही लागू होऊ शकतं. अर्थातच, कारण का त्यांनी तर नेलाय पक्ष अदृश्य शक्तीने आमच्याकडून. त्यामुळे कॉन्स्टिट्यूशन एक तर तो पक्ष त्यांचा नाही आहे, तो पक्ष शरद पवारांचा आहे. टेम्पररी अंडर लिटिगेशन त्यांच्याकडे आहे. काल कोर्टाने तेच त्यांना पुन्हा 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 सांगितलं आणि त्यांना सांगितलं की आता परत जाहिरात करा वर्तमानपत्रात, कारण का कंटेम्प्ट ऑफ कोर्ट हा सातत्याने अजित पवार गट यांच्याकडून होतो. पण तुमच्या पक्षाला जर कार्यकारी अध्यक्षाला अधिकार नाहीत AB फॉर्मवर सही करायचं तर मग त्यांच्याही पक्षात नसले पाहिजेत, कारण घटना तुमचीच घेतलेली आहे. हो, अर्थातच. मग त्यांनी जर AB फॉर्मवर सह्या केल्या असतील तर ते बाद झाले की होणार की नाही होणार हा प्रश्न येईल ना. हा प्रश्न तुम्हाला अजित पवार आणि प्रफुल्ल पटेलांना विचार. पण तुम्ही जर का कळला हा प्रश्न तुम्हाला की असं काही झालं आहे, तर पुन्हा सुप्रीम कोर्टात जो खटला चाललाय तिथं हे पुटअप करा. मी तुम्हाला खरं सांगू, माझी लढाई सुप्रीम कोर्टाची ही अर्थातच म्हणजे डिस्क्वालिफिकेशन तर विषय संपलाच आता, कारण का टर्मच संपली. पण चिन्ह आणि पक्षाची लढाई ही आता नैतिकतेची लढाई झालेली आहे. म्हणजे मला तो पक्ष आणि चिन्ह माझ्यासाठी नको आहे. त्यांना लख लाभो, आता त्यांना ते मिळालं आहे. आम्ही आमचं वेगळं घर शून्यातून उभं केलं आहे आणि लोकांनी आम्हाला साथ दिली आहे ते करताना. त्याच्यामुळे आता आम्ही आमच्या ट्रॅकवर लागलेलो आहोत. पण जो अन्याय आदरणीय शरद पवार आणि उद्धवजींवर झाला तो ह्या देशात परत कुणालावरही होऊ नये ह्याच्यासाठी माझी आता लढाई. गेल्या वर्षी 30 जूनला इथेच यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानला तुमची मुलाखत लोकमत व्हिडिओजनी घेतली होती. खाली हो, ग्राउंड फ्लोअरला. आणि त्यानंतर तिसऱ्या दिवशी अजित पवार गटानं बंड केलं. तुम्ही देवगिरी बंगल्यावरती त्यांच्या गेला होतात, पक्षाची बैठक आहे म्हणून. दुपारी 2 वाजता त्यांनी त्यांच्या इतर 8 सहकाऱ्यांसह मंत्रिपदाची शपथ घेतली. तुमच्या काहीच लक्षात आलं नाही की पक्षात बंड होत आहे? एक तर 30 जूनला म्हणजे मला 30 जूनला मीटिंग झाली हे मलाही माहिती नाही, मीडियात माहिती नाही, कोणालाच माहिती नाही. अजून तरी मी कुठल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म किंवा अजित पवारांचं ट्विटर अकाउंट किंवा त्यांच्याबरोबरच्या कुठल्याही व्यक्तीच्या ट्विटर अकाउंटवर किंवा त्या मीडियाचा त्या मीटिंगचा एखादा फोटो किंवा एव्हिडन्स हा माझ्याकडे पण नाही आहे, कोर्टाकडे पण नाही आहे. आम्हाला जेव्हा नोटीस आली पहिली जुलै महिन्यात की आदरणीय शरद पवारांना 30 जूनच्या मीटिंगमधून आम्ही अध्यक्ष म्हणून काढून टाकलेलं आहे, ह्याचाच आम्हाला पहिला धक्का बसला. कारण का ही मीटिंग झाली जर असती तर आम्हालाही कळलं असतं ना, मलाही बोललं असतं. आता एका सशक्त लोकशाहीमध्ये त्यांनी कसं ठरवायचं माझं काय मत आहे की मी अजित पवारांबरोबर जाणार का शरद पवारांना काढण्यामध्ये माझा होकार असूही शकतो ना का नाही असू शकतो. पण मी त्या पक्षाची खासदारच होते ना, त्याच्यामुळे मग मला का नाही त्या मग ती मीटिंग झाली कधी, कुठे झाली, त्याचा एव्हिडन्स काय, त्याचा फोटो काय, आणि त्याच्यामध्ये त्यांनी ज्या ज्या लोकांना क्लेम केले त्यांना फिजिकली तिथे पोचणं अशक्य असेल. मग तुम्ही म्हणाल झूमनी झाली असेल, मान्य आहे. मग त्या झूमचा एव्हिडन्स कुठे? फोटो तर असला पाहिजे ना की झूममध्ये हे जॉईन झाले, ह्यांनी पवार साहेबांना पक्षाच्या अध्यक्ष म्हणून काढून टाकलं. तर 30 जून 2023ची मीटिंग ही कधी झाली, कुठे झाली, याचं उत्तर ना इलेक्शन कमिशन ना कोर्टात हे अजित पवार गट आजपर्यंत देऊ शकलेला नाही. ताई, हे तांत्रिक मुद्दे झाले. तांत्रिक नाही, वास्तव आहे. नाही, वास्तव जरी असलं तरी कोर्टात ते त्याच्यावर काय व्हायचं ते होईल. उद्या तुम्हाला पण मी कोर्टावर काढून टाकू शकते. तुमच्या एडिटोरियलवर काहीतरी कारण लागेल, तुम्हाला पत्र लिहावं लागेल, असं युनिलॅटरली कोर्ट माझा मुद्दा वेगळा आहे की याच्यामध्ये जेव्हा राष्ट्रवादी एकसंघ होती तेव्हा तुम्ही जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड असा एक गट आहे असं मानलं जात होतं. धनंजय मुंडे, अजित पवार वगैरे असा एक वेगळा गट मानलं जात होतं. त्याच वेळी असं काही चालू आहे पक्षात असं तुम्हाला जाणवलं नाही कोणाला?
कसं होतं, पक्षात एक तर अंतर कधीच नव्हतं. मतभेद एका सशक्त लोकशाहीमध्ये पॉलिसी लेवलवर असू शकतात आणि ते असलेच पाहिजेत या मताची मी आहे. पण कधी पॉलिसी लेवलला आमच्या पक्षात मतभेद कधीच झाले नाही. आणि मला अजूनही तो दिवस आठवतो जेव्हा आदरणीय पवारसाहेबांना जो निर्णय घेतला की त्यांनी राजीनामा द्यावा पक्षाचा आणि पक्षामध्ये त्याला प्रचंड विरोध झाला. ही मे महिन्यातली गोष्ट. मे महिन्यात सगळ्यांचं मत होतं, 1-2 लोक सोडून, की पवारसाहेबांनी राजीनामा देऊ नये. हे मे महिन्यात. असं काय झालं जूनमध्ये, की त्याच 30 जूनला 35-40 दिवसामध्ये सगळ्या पक्षाला जो पवारसाहेबांनी राजीनामा देऊ नये म्हणत होता, तो 40 दिवसात म्हणायला लागला की नाही नाही राजीनामा द्या. इट्स नॉट प्रॅक्टिकल. आय मीन हे शॉकिंग आहे. ज्या छगन भुजबळांना पक्षाने भरपूर काही दिलं, ज्या दिलीप वळसे पाटलांना पक्षाने राजकारण, शरद पवारांनी सक्रिय राजकारणात आणलं, ते तर पीए होते त्यांचे, त्यांना मतदारसंघ देऊन उभं केलं. धनंजय मुंडेला, गोपीनाथ मुंडेंना सोडून येताना त्यांनी गोपीनाथ मुंडेंशी बोलून त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला भाजपमध्ये, नंतर ते आले, त्यांना ताकद दिली. असं असताना हे सगळे लोक केवळ सत्तेसाठी गेले असं तुम्हाला वाटतं? ना तुम्ही इतके भाबडे आहात ना मी. आणि त्याच्यामुळे आता तेच कारणं काय आहेत नाही? कारण हे सगळ्यात दुनियेला माहिती आहे. त्याच्यात परत परत ते बोलण्यात काय मुद्दा. आणि मला असं वाटतं की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ह्यामध्ये झाली त्या काळामध्ये, की आधी म्हणजे एकतर मला काय अशी एजन्सीजची कधीच, मला कुणाचीच बाय नेचरच भीती वाटत नाही. आणि एखादी सरकार यंत्रणा फार सत्तेमध्ये क्या कर लेंगे, करून करून काय करतील, अटक करतील, त्रास करतील, जेलमध्ये टाकतील, ह्याच्याहून जास्त काय करू, फाशी देतील, ह्याच्याहून जास्त क्या कर लोगे. ह्याच्याहून जास्त तर अदृश्य शक्ती काही करू शकत नाही. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, जेव्हा आपण सत्याच्या बाजूने असतं ना तेव्हा लढायला प्रचंड मजा येते. मला कधीच पार्लमेंटमध्ये कुठलंही भाषण करताना माझ्यावर कुठलाही दबाव येत नाही, कारण का मी खरं बोलते आणि मला सांगावं लागत नाही की मी खरंच बोलते वगैरे, असं मला काही सांगावं लागत नाही. कारण का इट इज ऑब्व्हियस ना की या सगळ्या पार्श्वभूमीवर पक्षामध्ये 1-2 कारणांमुळे अस्वस्थता होती एकतर. आणि विरोधी पक्षामध्ये बसायला अडचण काय, आपली काही मक्तेदारी नाही की आपलं आयुष्यभर आपण सत्तेत बसलंच पाहिजे हा आग्रह कशाला. आणि तो पण काहीतरी आयडिओलॉजी, वैचारिक भूमिका असते का नाही. विकास 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 म्हणजे काय, बिल्डिंग बांधली, मग बिल्डिंग कोणीही बांधतं, उद्या बिझनेस फॅमिलीज बांधतायत सगळ्या. मग त्यामुळे ह्या सगळ्यामध्ये काही दम नाही हवा. ह्या आर्ग्युमेंटमध्ये लोकसभेपासून मी बघतो तुम्ही अदृश्य शक्ती म्हणता, नाव घेऊन का सांगत नाही की कोण आहे ह्याच्या मागे? ती व्यक्ती नाही आहे, ती शक्ती आहे. ती एक पॉवर आहे. ती अदृश्य शक्ती. आता मी तुम्हाला अदृश्य शक्तीचं उदाहरण देते. अदृश्य शक्ती आधी सॉफ्ट टार्गेट करते. म्हणजे आधी अदृश्य शक्तीने महाराष्ट्रात काय केलं, माझ्या बहिणींना पहिलं टार्गेट केलं. माझ्या बहिणी सॉफ्ट टार्गेट आहेत. काय संबंध माझ्या बहिणींचा, विजया पाटील, रजनी इंदुरकर आणि नीता पाटील या 3 अजित पवार आणि माझ्या बहिणी, त्यांचा राजकारणाशी काही संबंध नाही. त्या तिघींवर 5 दिवसाची रेड होते. घरात नातवंड होती, दूध वेळेवर पोहोचत नव्हतं, एवढे पोलीस. कधी तुम्ही विचार केला त्या नातवंडांना किती ट्रॉमा झाला असेल, आमच्या घरातल्या लेकी आणि सुनांना किती ट्रॉमा झाला असेल त्या 5 दिवसाचा. काय संबंध त्यांचा, त्यांची घरं, कपडे सगळं काढून मिळालं काय, काहीच नाही. पुढे त्या केसचं काय झालं कुणालाच माहिती. तुम्हाला म्हणायचं आहे की अजित पवारांना तोच ट्रॉमा सहन झाला नाही म्हणून अदृश्य शक्तीकडे ते गेले? असं नाही मला काय म्हणायचं. मी कसं म्हणणार, मी आमचा कौटुंबिक अनुभव सांगते. म्हणून त्यांना काय वाटलं असेल, माझी काय अजित पवारांची चर्चा या विषयावर झाली नाही, त्याच्यामुळे मी कसं बोलू शकतो. तुम्ही असं म्हणालात की दोघा तिघांचा विरोध सोडला तर शरद पवारांनी राजीनामा देऊ नये अशी पक्षात भूमिका किंवा तसा जोर होता. शरद पवारांनी नेमका राजीनामा दिला तरी का? हे बघा, तो तात्पुरता होता पण दिला का? तात्पुरता असा नाही, त्याला अनेक कारण आहेत आणि ही वेळ नाही ते सांगायची. कधीतरी आयुष्यात जेव्हा मला वाटेल, जर माझी इच्छा झाली तरच मी ते सांगेन. पण आता काय व्हायचं राहिलं की इच्छा होत नाही? नाही, काही गोष्टी बघा, काही झालं ना तरी काही गोष्टी मर्यादेतच ठेवायच्या असतात. मी अभिमानाने म्हणते आणि ही गोष्ट मला सुषमा स्वराजांनी शिकवली. माझ्या आईनंतर माझ्यावर पार्लमेंटमध्ये संस्कार कोणी केले तर ते सुषमाजींनी केले, जरी त्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्या असल्या तरी. त्या कधीही प्रभू श्रीराम किंवा जय श्रीराम नाही म्हणायच्या, त्या मर्यादा पुरुषोत्तम राम म्हणायच्या. त्यामुळे मर्यादा
ही एक महिलेंनी पाळलीच पाहिजे. आणि महिलांनी, तुम्ही म्हणाल मग तुम्ही पुरुषांच्या बरोबरी, ठीक आहे, पुरुषांच्या बरोबरीने आम्ही सगळ्या बाबतीत आहोत, पण एक जेंडरमध्ये एक क्लास, डिग्निटी आणि मर्यादा ही प्रत्येक महिलेनी ठेवलीच पाहिजे, या मताची मी आहे. किती आम्ही राजकारण, समाजकारण, समतेचा आणि मर्यादेचा काही संबंध नाही, आणि पुरुषांनी ठेवली तर अतिउत्तम. कारण का सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये कैलासवासी यशवंतराव चव्हाणांच्या राजकारणामध्ये पुरुषांनीही ती मर्यादा जपलेली नाही, ही आपण महाराष्ट्राने आपण पाहिली. जेव्हा मर्यादेचा विषय काढतो तेव्हा अजित पवारांकडून असंही सांगितलं जातं की मला नेहमी पक्षात विलन केलं गेलं. शरद पवारांकडून विलन केलं गेलं, त्यांच्या आजूबाजूच्या लोकांनी मला विलन केलं. मला एक सांगायचे बंद दारामध्ये आणि बाहेर जाऊन दुसरंच काहीतरी बोलायचे, आणि त्याच्यामुळे मी ते ऐकलेलं येऊन बाहेर बोललेलं असायचं, त्याच्यामुळे मी विलन झालो. त्याचं उत्तर अजित पवारांना विचारायला लागेल. मला दोन्ही बाजू माहिती आहेत. मला शरद पवारांची पण बाजू माहिती आहे, आणि 2019 ते 23 2 जुलै मी दोन्ही बाजू सगळ्या ऐकलेल्या आहेत. आणि मी एकटीच व्यक्ती आहे या जगामध्ये ज्याला जे अजित पवार आणि त्यांच्या आजूबाजूचे बोलले आणि शरद पवार बोलले हे फक्त मला माहिती आहे. बाकी या जगात कोणाला माहिती नाही. कधी लिहून काढावं वाटत नाही? नाही, काही गोष्टी पोटात ठेवायच्या असतात आणि त्या तशाच राहिलेल्या योग्य असतात. अजित पवारांचा विषय तुम्ही छेडला म्हणून अजित पवारांनी अलीकडेच एक वक्तव्य केलं आहे दिवंगत आर पाटलांविषयी, की त्यांनी ओपन इन्क्वायरी एसीबीची लावून केसानं गळा कापला. खरंच सिंचन घोटाळ्याची ओपन इन्क्वायरी त्यांना असं अप्रत्यक्ष म्हणायचं होतं का, की शरद पवारांच्या सांगण्यावरनं आर पाटलांनी लावली आणि मला अडकवलं गेलं? हे बघा, अप्रत्यक्षपणे त्यांना काय म्हणायचं याचं उत्तर माझ्याकडे नाही. माझ्याकडे फॅक्ट्स आहेत. ह्याची सुरुवात कुठे झाली हे मला वाटतं तुम्हीच बोलला होता पृथ्वीराज बाबांची, तेव्हा त्याची सुरुवात कुठून झाली क्रोनॉलॉजी बघूया. लेट्स गो डेटा बेस्ड. मी इथं एक तर कुणावरच कधीच आरोप करत नाही, आणि ती माझी स्टाईली नाही माझ्या राजकारणाची, आणि मी कधी करणारही नाही. पण सुरुवात कुठून झाली आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, की जसं भारत सरकारचं बजेटच्या आदल्या दिवशी इकॉनॉमिक सर्व्हे येतो, तसंच महाराष्ट्र सरकारमध्ये एक इकॉनॉमिक सर्व्हे येतो. वर्ष मला वाटतं 2011 10 किंवा 11 असेल, तो इकॉनॉमिक सर्व्हे आला, ज्याच्या खाली अजित पवारांची फायनान्स मिनिस्टर म्हणून सही आहे. इकॉनॉमिक सर्व्हे हा फायनान्स मिनिस्टरी पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं पण होतं ते. त्या इकॉनॉमिक सर्व्हेमध्ये अजित पवारांच्या सहीनी जो इकॉनॉमिक सर्व्हे आला आहे त्याच्यातच त्यांनी सांगितलेलं आहे की एवढा पैसा खर्च झाला आणि ह्याच्यात एवढंच सिंचन झालं. हे ते 70,000 कोटी खर्च झाले आणि 0% सिंचन झालं असं. शून्य नाही का, 0.01 असं किरकोळ का 18% काहीतरी झाला का असं काय ते. पण हे जे डॉक्युमेंट आहे हे अजित पवारांच्या सहीचं डॉक्युमेंट आहे, त्याच्यातून ती खरी सुरुवात झाली. हा इकॉनॉमिक सर्व्हे म्हणजे बेस आहे, सुरुवात म्हणजे किंडर गार्डन, KG एंट्री पॉईंट, त्याच्यावरून शिक्षण होतं. तर मी स्कॅम हा शब्द कधीच वापरणार नाही. हा जो इश्यू झाला म्हणूया, या इश्यूची सुरुवात ही अजित पवारांनी केलेल्या सही आणि इकॉनॉमिक सर्व्हेमधून झाली. त्यानंतर तो जो सर्व्हे जेव्हा पृथ्वीराज बाबांकडे आला, ते म्हणाले की ह्याच्यावर आपण एक व्हाईट पेपर काढूया. मी अनेक वेळा जलजीवन मिशनवर व्हाईट पेपर मागितलेला आहे, कारण का माझ्याही लोकसभा मतदारसंघात जलजीवन मिशनचे पैसे आले का? हो आले. काम चांगलं झालं का? तर नाही. टाक्या वेळेवर झालेल्या नाहीत, पाईप वेळेवर आलेले नाहीत. तर ह्याच्यावर एक व्हाईट पेपर आला पाहिजे, कारण का ते पैसे ना माझे आहेत ना तुमचे आहेत. ज्या टॅक्स आपण सगळे भरतो त्याचा तो पैसा, अँड देअर हॅज टू बी अकाउंटेबिलिटी. म्हणून जलजीवन मिशनचा व्हाईट पेपर आला पाहिजे, ही माझी मागणी सातत्याने मी इथेही केली आहे आणि केंद्रातही केलेली आहे. झालं तसंच हा व्हाईट पेपर यावा, नथिंग रॉंग. व्हाईट पेपर आल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी पहिला आरोप केला की असं झालेलं आहे. त्याच्यामुळे ह्या सगळ्या प्रॉब्लेम हा कुठून सुरू झाला तर देवेंद्र फडणवीसांच्या आरोपावरनं. आरोप कोणीच नाही केलेला, हा पहिला आरोप देवेंद्र फडणवीसांनी केला. देवेंद्र फडणवीसांच्या आरोप प्रचंड झाल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी इन्क्वायरी मागितली. तुम्ही असा का नाही फ्लिप करून, एकतर गेलेल्या माणसाबद्दल कधीच बोलायचं नसतं. तुमचं प्रेम असू दे किंवा वैर, त्या चितेबरोबर दोन्ही नाती संपतात. एक आदर करतो, नमस्कार करतो आणि माणूस पुढे निघून जातो. मी कधी आयुष्यात अनेक लोक महाराष्ट्र आणि देशाच्या राजकारणातले गेले ज्यांनी आमच्या कुटुंबावर प्रचंड टीका केलेली आहे, पण त्या सगळ्या कुटुंबांची कौटुंबिक संबंध आजही माझेही आहेत आणि त्यांनीही माझ्याशी ठेवलेले आहेत. कारण का ठीक आहे, ती व्यक्ती गेली, खतम हो गया उसके साथ हो. त्याच्यामुळे आबाबद्दल ते जे बोलले ते प्रचंड अस्वस्थ करणार होतं आणि मला न पटणार होतं. नाही, पण एक काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असंही म्हणाले
की जेव्हा आर आर पाटलांनी सही करायचं ठरवली त्या फाईलवर, तेव्हा त्यांचं आणि शरद पवारांचं बोलणं झालं होतं. दोघांची चर्चा झाली आणि ती चर्चा अजित पवारांना कळाली. ते शरद पवारांना जाऊन भेटले दिल्लीत आणि त्यांना म्हणाले की तुम्ही कशासाठी हे करताय. तेव्हा त्यांना सांगितलं गेलं की जे काय व्हायचं ते आपल्या कार्यकाळात होऊन जाऊ दे, खुली चौकशी होईल, त्याच्यातून सगळ्या गोष्टी क्लिअर होतील, पुन्हा अडचण होणार नाही. त्यानंतर हे सगळं प्रकरण निघालं, तुम्ही जे म्हणताय ते श्वेतपत्रिका काढू वगैरे. नाही नाही नाही, हे सगळं आधीच आहे. यू गॉट द कॉन्टेक्स्ट रॉंग. फर्स्ट ऑफ ऑल त्या काँग्रेसवाल्याला काय माहिती की शरद पवार आणि अजित पवार काय बोलले? ते होते त्या खोलीत? ज्येष्ठ नेता आहे तो, नाव ज्येष्ठ नेते घ्यायला जे नको. कोणी असतील ते त्या खोलीत होते का? त्यामुळे असं काही घडलेलं नाही. मला नाही माहिती बाबा. मी एकतर आय डोंट मेकअप स्टोरीज, कारण का माझ्या क्रेडिबिलिटीचा प्रश्न बरोबर आहे. आय एम गोईंग बाय फॅक्च्युअल त्याच डेटा. काळामध्ये चितळे आयोगाची समिती नेमली होती पृथ्वीराज बाबांनी, आणि पृथ्वीराज बाबांच्याच कार्यकाळात आर आर पाटलांनी ओपन इन्क्वायरी SCB लावली. ती फाईल पृथ्वीराज चव्हाणांकडे गेली नाही असं पृथ्वीराज चव्हाण म्हणतायत. ती फाईल देवेंद्र फडणवीस जेव्हा पुढचे मुख्यमंत्री झाले त्यांच्याकडे आली आणि त्यांनी ती अजित पवारांना दाखवली की अशी अशी फाईल आहे. देयर इज अ गॅप हिअर. लेट मी करेक्ट यू विथ अँड यू आर, आय मीन एक ही आपली चर्चा झाली आहे त्याच्यामुळे माझ्याकडून काही चुकत असेल तर तुम्ही पण फॅक्च्युअली मला प्लीज करेक्ट करा, कारण का तेव्हा मी एवढी ॲक्टिव्हली ह्या गोष्टी बघत नव्हते. मला जे कोणी दोन्ही बाजूनी कळलेलं आहे, म्हणजे जे मला देवेंद्र फडणवीसांची स्टेटमेंट्समधून कळलं आहे, वर्तमानपत्र, त्या काळात अजित पवार माझ्याशी बोलत होते तेव्हाच्या काळातल्या काही घटना, ह्याच्यावरनं मी मोठा ते पझल सांगते जेवढं मला माहिती आहे. की विल गो बॅक टू द क्विक ट्रॅक. की पहिला इकॉनॉमिक सर्वे अजित पवारांच्या सहीचा, त्याच्यामध्ये आलेल्या रिपोर्टनंतर पृथ्वीराज बाबांनी व्हाईट पेपर काढला. त्याच्यानंतर पहिला आरोप देवेंद्र फडणवीसांनी केला. देवेंद्र फडणवीसांच्या आग्रहापोटी ती इन्क्वायरी लागली. त्याच्यावर पहिली सही होम मिनिस्टर म्हणून आबांनी केली, हो मान्य. पण ती पृथ्वीराज बाबांनी फायनल सही केलेली नाही, मुख्यमंत्री, कारण का मुख्यमंत्र्यांनी सही केल्याशिवाय इन्क्वायरी पुढे करता येत नाही. तर जी फायनल सही मुख्यमंत्री म्हणून झाली ती पृथ्वीराज बाबांची नव्हती, ती देवेंद्र फडणवीसांची. हा पहिला मुद्दा. म्हणजे अजित पवारांची फायनल इन्क्वायरी झालीच पाहिजे ही सही देवेंद्र फडणवीसांनी केली, पहिला मुद्दा. आणि मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांवर आरोप केले. त्याच अजित पवारांना देवेंद्र फडणवीसांनी बोलून घेतलं आणि सांगितलं की हे बघा तुमची इन्क्वायरीची सुरुवात मी नाही केलेली, आर आर पाटलांनी केली आहे. मला एकच प्रश्न देवेंद्र फडणवीसांना विचारायचा आहे, कारण का हा नैतिकतेचा आणि जी शपथ देवेंद्र फडणवीसांनी या राज्याचा मुख्यमंत्री म्हणून घेतली, तर उनको जवाब देना पडेगा या राज्याला की तुम्ही मुख्यमंत्री म्हणून ज्या व्यक्तीवर तुम्ही भ्रष्टाचाराचे आरोप केले, त्याच भ्रष्टाचाराचा आरोप केलेल्या व्यक्तीला तुम्ही बोलवता, तुमच्या घरी फाईल बोलवता. एक तर ऑफिसमधली फाईल घरी आलीच कशी? तुम्ही विरोधी पक्षाला ज्याला तुम्ही आरोप केले त्याला घरी बोलवला, त्याला तुम्ही फाईल दाखवली. ही कुठली नैतिकता? मला विचाराल तर ह्याच केसवर देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा दिला पाहिजे आणि त्यांच्यावर केस झाली पाहिजे. हे एका संविधानिक पदावर ह्या राज्यातल्या सर्वसामान्य माणसाची फसवणूक आहे, ज्यांनी देवेंद्र फडणवीसांना 5 वर्ष या राज्याचा मुख्यमंत्री म्हणून मान सन्मान केला. पण ताई, त्याच देवेंद्र फडणवीसांसोबत अजित पवार उपमुख्यमंत्री म्हणून 1.5 दिवसाचे उपमुख्यमंत्री झाले. नंतर शरद पवारांनी ते बंड थोपवलं, सगळं झालं. पुन्हा अजित पवार परत आले. परत आल्यानंतर त्यांना पुन्हा याच सरकारमध्ये, म्हणजे जे काही महाविकास आघाडीचं झालं त्यात उपमुख्यमंत्रीपद दिलं गेलं. पक्षाचा इतर कोणी जर नेता असता, म्हणजे पवार घराण्याच्या व्यतिरिक्त, तर त्याला हीच वागणूक राष्ट्रवादीमध्ये मिळाली असती. हे किती इंटरेस्टिंग आहे ना. तुम्ही की स्वतःला प्रश्न विचारतानाच कॉन्ट्रडिक्शन केले. का सांगते? मगाशी मला प्रश्न विचारला की अजित पवार असं म्हणतात की प्रत्येक वेळेस मला विलन करण्यात आलं. पॉईंट नंबर 1. कट टू, तुम्ही मला आता प्रश्न ते विचारताय. ओपनली म्हणतायत मला. नाही, म्हणून ह्या स्टेटमेंट्समध्ये म्हणजे तुमचा दुसरा प्रश्न आणि चौथा प्रश्न मध्येच देर इज अ कम्प्लीट कॉन्ट्रास्ट. तुम्ही बघा ना, तो आम्हाला जाणवतो म्हणून तर आम्ही विचारतो. कारण का एकीकडे तुम्ही म्हणता जो न्याय अजित पवारांना मिळतो तो न्याय पक्षातल्या इतर कुठल्या कार्यकर्त्याला, नेत्याला मिळेल का? पण मग हे कॉन्ट्रडिक्शन नाही का? जे अजित पवार म्हणतात शरद पवार त्यांना विलन करतात, तेच अजित पवारांचे लाड जास्त होतात, असाच तुमच्या प्रश्नाचा अर्थ विचारायला पाहिजे. हा मी कसं विचारणार? मला विचारायला काहीच प्रॉब्लेम नाही, ते माझ्याशी बोलले पाहिजेत ना. हा प्रश्न खूप गंभीर आहे. याच्यासाठी मान्य आहे मला, मी सगळंच गांभीर्याने 1.5 दिवसाआधी जे तुमच्या कॅम्पमध्ये जाऊन
पहाटेचा शपथविधी करतात, तो नंतर सकाळचा झाला तो भाग वेगळा, पण त्यांना पुन्हा 1.5 दिवसांनी तुम्ही उपमुख्यमंत्री म्हणून पुन्हा त्याच पदावरती बसवता, फक्त सरकार बदलतं. हे अजित पवार आहेत म्हणून झालं. असं काय कंपल्शन होतं शरद पवारांकडे किंवा तुमच्या पक्षाकडे की Compulsion अजित कसलं? पवारांना पुन्हा त्या स्थानी बसवावं लागेल? नाही, त्याच्या कसलं? त्याच्या कंटिन्युटीमध्ये असं आहे की शरद पवार परवाही बोलले भाषणात की 30 वर्ष मी होतो, 30 वर्षानंतर अजित पवारने सांभाळलं, आता तरुण पिढीच्या हातात दिलं पाहिजे सगळं. मग तेव्हा देखील पवार घराण्यातलाच माणूस का? कुठला? बारामतीत. बारामतीत. माझी खूप इच्छा होती, कोणीही लढायला तयार असलं तर मला मान्य होतं ते. मला आनंदच वाटला असता. युगेंद्र काम करत होता गेले 1.5 वर्ष, पण दुसरं कोणाची ती जबाबदारी तयारी होती तर मला आनंदच होईल. कोणीच तयार नव्हतं. आता कोणी तिकीट मागितलंच नाही ना बारामतीतून. बाहेरून प्रचंड लोड होता, बारामतीला कोणाचाच लोड नव्हता. पण बारामतीचा विषय निघाला आता. Back पण to लेट्स बारामती. कम्प्लीट व्हॉट यू सेड. Yeah. मला एकच तुम्हाला विनंती राहील, अजित पवारांना मला हा प्रश्न विचारता येणार नाही कारण का ते माझ्याशी बोलत नाहीत, पण तुम्ही कधी इंटरव्ह्यू घेतला तर जरूर ह्याचं क्लॅरिफिकेशन नाही, विचारा. त्याचा मला अर्थ पण एक असा क्युरियोसिटी. काढला जातो, त्याचा इन्फरन्स, की अजित पवारांशिवाय पर्याय नव्हता, त्याशिवाय काय त्यांच्याकडे 40 आमदार गेले? शरद पवारांना आयुष्यात पर्याय नाही, हे किती गमतीशीर स्टेटमेंट आहे. ज्या माणसाने 80व्या वर्षी स्वतःचा पक्ष पुन्हा काढला आणि तो लढतोय, ह्याच्या म्हणजे इट्स टू फनी. पण हाच आणि कोणाच्यावर डिपेंड नाही. मगाशी तेव्हा त्यांनी त्यांना विचारला होता, उपमुख्यमंत्री केलं नसतं आणि दुसऱ्याला कोणाला केलं असतं तर काय झालं असतं? काहीच झालं नसतं. काय झालं असतं? मग का केलं? पवार साहेबांचं अजित पवारवरचं प्रेम आणि काय सॉफ्ट स्पॉट. मग आता प्रेमभंग झालाय. त्यांचं प्रेम आहे, त्याच्यामुळे तो प्रश्न त्यांना विचारायला लागेल. बरोबर आहे, त्यांना विचारावं लागेल. तुम्ही त्यांची मुलगी म्हणून तुम्हाला काय वाटतं हे सगळं बघताना? मला एकाच गोष्टीचं वाटतं, एक तर अशा बाबतीत मी माझ्या आईसारखी जास्त आहे, त्याच्यामुळे मी माझ्या मतांशी प्रचंड फर्म असते आणि माझ्यासाठी एखादी गोष्ट सत्य आणि पैशामध्ये कमी मिळाली तरी चालेल, पण मला माझा स्वाभिमान हा जास्त महत्त्वाचा असतो. त्याच्यामुळे ह्या बाबतीत माझी आई खूप कडक असते मतांमध्ये, त्याच्यामुळे मी मगाशी त्या आपण बाबतीत आर पाटलांबद्दल बोलत होतो. अजित पवारांच्या त्या विधानानंतर एक सगळ्यांकडून एक प्रतिक्रिया अशी येते की तुम्ही म्हणालात ते बरोबर आहे की मेलेल्या माणसाबद्दल बोलू नये, गेलेल्या माणसाबद्दल बोलू नये, पण अजित पवारांनी त्यांना आरेतुरेनी बोलणं, मी त्याला गाडी दिली होती, मी तो तंबाखू खात होता असे ॲक्शन करून दाखवणं, हे म्हणजे कुठल्या संस्कारात बसतं? हे म्हणजे पवार घराण्यात तर हे कधी आम्ही बघितलं नव्हतं. हे इतक्या टोकाला का गेलं हे आणि ते सगळं? तासगावला जाऊन कदाचित अदृश्य शक्तीची संगत असेल. आमच्या वैचारिक भूमिकेत हे पडतच नाही. ती नवीन संगत म्हणून म्हणतात ना, आपण मुलं लहान असताना तेव्हा आपण मॉनिटर करतो आपली मुलांचे फ्रेंड सर्कल कोण आहे, कारण का मग ते चांगले संस्कार होतात. आमची आजी नेहमी बघायची, कोण तुझी मैत्रीण, आई काय शिकली आहे, वडील काय शिकले वगैरे वगैरे, कारण का ते असं होतं, ती संगत जरा चुकली ना की अशा गोष्टी होतात, मग परत आपली मुलं आपल्याला ट्रॅकवर आणायला. अजित पवार एक विधान म्हणाले होते, मला ती तारीखही आठवते आहे, 3 जुलै 2023. त्यांचं त्यांच्या METच्या मेळाव्यातलं हे वाक्य आहे की मी जर का पोटच्या मुलगा असतो किंवा पोटी जन्माला आलो असतो तर असं काही झालं असतं का माझ्यासोबत. तर या विधानाची कधी घरात चर्चा झाली? तुम्हाला सांगू, घरात म्हणजे काय लेवल ऑफ फॅमिली विचारता? म्हणजे हा, म्हणजे अजित घरात पवार म्हणजे जेव्हा असं तुमच्यामध्ये आणि बोलतात शरद की मी पवार पोटी जन्माला आलो साहेबांमध्ये नाही, चर्चा झाली का? मी तुम्हाला एक तर सांगते, एक तर माझं पोट खूप मोठं आहे, तर माझ्या पोटात खूप गोष्टी राहतात एकतर, आणि सगळ्याच गोष्टी कॅमेरात आणि ओठात बोलायच्या नसतात. आणखीन एक तुम्हाला सांगते की एक महिलांमध्ये एक वेगळी ताकद असते. एरवी छोट्याशा गोष्टी झाल्या ना की आमचा टचकन डोळ्यात पाणी येतं, पण अनेक वेळा गप्प बसून सहन करायची एक फार मोठी ताकद ही महिलांमध्ये असते. आपल्या मनाविरुद्ध प्रचंड दुःख, म्हणजे अजित पवार जे बोलले त्याचं दुःख अर्थातच आयुष्यभर राहील, पण त्याचबरोबर व्यासपीठावर बाकीचे जे बोलले ते बोलत असताना अजित पवार गप्प बसले, ह्याचं दुःख आयुष्यभर जास्त राहील. आपण आता या निवडणुकीवर बोलूया. बारामतीचा विषय तुम्हीच काढला. युगेंद्र पवार विरुद्ध अजित पवार असा सामना होतोय. अजित पवार तिथनं 33 वर्ष आता आमदार आहेत. कसं बघताय तुम्ही? कारण काका पुतण्या पार्ट 3. हा काका पुतण्या विषयच नाही. पार्ट 3 कसं? पार्ट 2. अजित पवार म्हणतात पार्ट 3. म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे शरद पवार पहिल्या इलेक्शनपासून जेव्हा लढले
ते फॅमिलीच्या विरोधात कधीच लढले नाही. ही जबाबदारी फॅमिलीमध्ये लढायची पहिल्यांदा माझ्यावरच आली, बाकी कोणावर नाही. आणि मी माझा फॉर्म आधी भरलेला. तुमची लढाई झाली त्याच्यानंतर आता पण ही मी दुसरी तुम्हाला लढाई आहे. सांगू, लोकसभेची लढाई वेगळी होती. याचं कारण असं, तेव्हा आम्ही पक्ष क्लिअर कट, जेव्हा मी तरी ठरवलं लढायचं तेव्हा सगळे चाचपडत होते. आता ती क्लिअर कट सेपरेशन झालेलं आहे ना, की दोन वेगळे पक्ष झालेले आहेत, दोन वेगळी चिन्ह झालेली आहेत, आमचे दोन वेगळे आयडिओलॉजीज आहेत. अजित पवार भारतीय जनता पक्षाच्या विचारधारेबरोबर जोडलेले आहेत, आम्ही ओरिजिनल आहोत तिथेच आहोत, काँग्रेसच्या विचारधारेबरोबर आहोत. त्याच्यामुळे आता क्लिअर कट आयडिओलॉजिकल बायफर्केशन झालेलं आहे. त्याच्यामुळे आता तिचा नात्याचा संबंध आणि कुटुंबातही विभागणी झालेली आहे. म्हणजे अजित पवारांचे सख्खे बंधू धाकटे श्रीनिवास पवार यांचे चिरंजीव युगेंद्र पवार आजोबांसोबत आहेत अजित पवारांच्या विरोधात बारामतीमध्ये. हो, पण मी जेव्हा सुनेत्रा पवार आणि मी एकामेकाच्या विरोधात लढलो, माझ्यासाठी ती काही कौटुंबिक लढाई नव्हती, ती वैचारिक लढाई होती. माझी त्या काळचं मोदी सरकार आणि आत्ताचं NDA सरकार याच्या धोरणांमध्ये माझी त्यांच्याशी लढाई आहे. ते शेतकऱ्यांना हमी भाव देत नाही, माझी लढाई आहे. ते वक्फ बोर्डवर ज्या पद्धतीने रेटून बिल करणार होते, माझा विरोध आहे त्याला. फॉरेन पॉलिसीमध्ये कधीकधी ती चुकीचे निर्णय घेतात, ह्याच्यात माझे निर्णय आहे. चायनावर त्यांची काय पॉलिसी आहे ह्याच्यात काही निर्णय होतात, कधीतरी माहिती दिली जाते, मग वेगळीच माहिती इंटरनॅशनली येते. अशा गोष्टी GSTमध्ये माझी प्रचंड मतभेद या सरकारशी आहे. त्याच्यामुळे माझे मतभेद हे काय मनभेद नाही. अजित पवारांचे जेवढे केंद्र सरकारमध्ये संबंध नसतील मंत्र्याशी कौटुंबिक, त्याच्यापेक्षा जास्त माझे आहेत. मी अनेक मंत्र्यांबरोबर सदानंद, मी, मुलं, ते त्यांची बायको, मुलं, आम्ही सुट्टीलाही जातो. आमचे वैचारिक मतभेद आहेत, मनभेद नाही आहेत. आपण त्याच्यामुळे बारामतीमध्ये भारतीय जनता पक्ष, युगेंद्र पवार विरुद्ध अजित पवार असा सामना. अहो पण ती वैचारिक लढाई आहे. आता ती लोकसभेलाही ती दोन पक्षांची लढाई आहे. अर्थातच पक्षांचीच लढाई आहे ना, कारण का अजित पवार भारतीय जनता पक्षाबरोबर लढतात. ते मोदीजी आणि अमित शहाचा फोटो लावून मतं मागतात. हेच अजित पवार म्हणत होते, मी बारामतीतून लढणार नाही, मी नाही उभं राहिल्यानंतर मग माझी किंमत कळेल बारामतीच्या लोकांना. आता ते परत बारामतीतून उभे राहिले. ह्या सगळ्या गोष्टी का घडतात? मग काय काय कसं तुम्ही बघता? हे शब्दाला पक्के आहेत असं तेच म्हणतात. त्याच्यामुळे हे सगळे प्रश्न तुम्हाला अजित पवार, मी कसं त्यांच्या प्रश्नांची. बरं, तुमच्या पक्षाने आता 86 उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात उभे केले आहेत. उमेदवार अनेक ठिकाणी तुम्ही जुळवणी केलेली आहे, बाहेरून घे, इकडनं घे. निकष काय लावला उमेदवार ठरवताना? अर्थातच चांगले, सुशिक्षित, नो एजन्सी इश्यूज, म्हणजे आईस नको बाबा. आईस म्हणजे बर्फ नाही, इन्कम टॅक्स, CBI, ED. अच्छा, आईस म्हणजे बर्फ नाही ना. तर तुम्हाला वाटेल गुऱ्हाळात गेल्यावर जो बर्फ टाकतात उसाच्या रसात तो आईस नाही. आईस म्हणजे इन्कम टॅक्स, CBI, ED. अनेक नवीन लोक, यंग मुलं, पण ज्यांचा काँग्रेसच्या विचारधारेवर आणि आदरणीय पवारसाहेब आणि आमच्या धोरणांवर ज्यांचा विश्वास असेल त्यांनीच हे चिन्ह घेऊन लढा. म्हणजे याचा अर्थ निकालानंतरही पवार आणि पवार एकत्र किंवा पवार पुन्हा भाजपकडे जाऊ शकतात का, या चर्चेला तुम्ही क्लिअर कट मुठमाती दिली आहे. एक पवार तर गेलेच आहेत भाजपबरोबर. मी शरद पवारांचं विचारतो. शरद पवार कसे भाजपवर जाणार? जायचं होतं तर गेलेच असतं ना कधीच. पण आता ही जी काही निवडणूक, तेव्हा कोणी थांबवलं होतं आम्हाला? फक्त आमच्या विचारधारेशी निष्ठा राहिली आम्ही. ही विधानसभेची जी निवडणूक आहे ही जाणीवपूर्वक सत्ताधारी पक्ष, जात, धर्म, रंग, आता लाल रंगावरून सुरू झालं, हे जे काही सुरू आहे त्यांना एका वेगळ्या ट्रॅकवर न्यायची आहे. विरोधी पक्षाला ही निवडणूक त्याच्याचसोबत न्यायची आहे की त्यांना काही विकासाचे प्रश्न, लोकांचे रोजच्या जगण्या मागण्याचे प्रश्न मांडायचे आहेत? माझ्यासाठी मी सातत्याने माझी सगळी भाषणं की काढून बघा. मी राजकारणात कुणाची उणीधुणी काढायला नाही आले. मी सिरियस पॉलिसी मेकिंग करायला आले आणि त्याच्यामुळे धोरणांवर बोलणं. आणि आज महाराष्ट्राच्या समोर महागाई, बेरोजगारी आणि प्रचंड भ्रष्टाचार ही फार मोठी आव्हानं आहेत. आणि तुम्ही कुणालाही जाऊन भेटा. आणि आमच्या घरात ते एक सर्वे आमची आईच आहे. त्याच्यामुळे आमची आई म्हणजे तुमची भाषणं नको बाबा, कंटाळाला. आमचे महागाई कधी कमी करणार हे सांगा, प्राईस स्टेबलायझेशन कधी होणार सांगा. आणि प्रॉब्लेम असा झाला आहे की सिरियस इकॉनॉमिक्स दुर्दैवाने आज सरकारकडून ऐकायला मिळत नाही. म्हणजे आता पगार तेवढाच राहिला आहे,
पण फूड इन्फ्लेशन हे प्रचंड वाढलेलं आहे, महागाई प्रचंड वाढलेली आहे, पगार तिथेच राहिला आहे, अनएम्प्लॉयमेंट बेरोजगारी या राज्यात प्रचंड वाढलेली आहे सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे. पण ह्या मुद्द्यावर सत्ताधारी पक्षाला चर्चेला मजबूर करण्यात विरोधी पक्ष कमी पडतो का? असं आमच्या लोकसभेच्या बद्दलही आमच्याचबद्दल बोलत होतं की आम्हीच सगळ्यात कमी पडत होतो. असं नाही ना झालं. ते जेव्हा सरकार होतं मोदींजींचं ते NDAवर आलंच ना. त्याच्यामुळे सगळ्यांना असं वाटतं की अरे खूप जाहिराती केल्या म्हणून अग्रेसिव्हली बोलायला लागला म्हणून काय लोक त्याला यश मिळत नाही. ज्याच्याकडे पैसे जास्त तो जाहिराती जास्त करतो. तुम्ही जागा वाटपाचं मगाशी बोललात. जागा वाटपात उद्धव ठाकरेंनी हट्टीपणा केला. संजय राऊतांच्या बोलण्यामुळे कटुता निर्माण झाली काही काळ. नाना पटोले आणि त्यांच्यातही वाद झाले. इथेच YB चव्हाण सेंटरच्या खाली आपण बघितलं एकमेकांचे फोटो कशा पद्धतीचे हातवारे करतानाचे आले. ही कटुता टाळता आली असती? एका सशक्त लोकशाहीमध्ये एखाद्या नेगोसिएशनमध्ये कमी जास्त जर काही झालं इट्स पार्ट ऑफ द सिस्टम. आणि एका एवढ्या मोठ्या आघाडीमध्ये ज्या आमच्याकडे नाही तिकडे पण झाल्या, असं काही नाही की दोन्ही बाजूनी झाल्या. कारण का अदृश्य शक्तीने महाराष्ट्रावर इतके घात केलेत, इतके पक्ष करून ठेवलेत. कारण अदृश्य शक्तीमध्ये पेशन्सच नाही आहेत. त्यांना जेव्हा काहीतरी हवं असेल ना तोडो फोडो जोडो सगळे एजन्सीजचा वापर करा पण मला ते हवं आहे ॲट एनी कॉस्ट. त्याच्यामुळे दुर्दैव आहे की महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणामध्ये दिल्लीच्या अदृश्य शक्तीने इतकं गढूळ करून ठेवलेलं आहे. त्याच्यामुळे आपल्याला ह्या सगळ्याला मी खूप गांभीर्याने बोलते, मी या इलेक्शनच्या रिझल्ट पुरतंही बोलत नाही, कधीतरी हे जे गढूळपणा आलेला आहे तो कुठेतरी सेटल डाऊन व्हायला लागेल. क्लिअर आयडिओलॉजिकल डिफरन्सेस, एक लेफ्ट आणि एक राईट ही विचारधारा करून त्याचं कन्सॉलिडेशन करूनच पुढे जायला लागेल तरच हा 7 पक्ष आता जे झालेले आहेत या निकालानंतर किती पक्ष प्रभावीपणे उरतील असं तुम्हाला वाटतं? नाही बघा, कुठल्याही राज्यात 1 वर्षापूर्वी आमचं काहीच होणार नाही असं प्रत्येकाला वाटत होतं. आला ना तुम्ही इंटरव्ह्यू गेला, त्याच्यामुळे ही ताकद माझी नाही आहे, ह्या लोकशाहीची ताकद आहे. त्यामुळे ही ताकद या सर्वसामान्य मायबाप जनतेची, ते ठरवतात कोण कुठे बसणार. आपला एक भ्रम असतो की आपलं टॅलेंट असतं, त्याच्यात आपलं टॅलेंट नसतं, हे त्यांचं करतो. बरं, निवडणूक आणि निकालाआधीच उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाचा विषय काढणे, शरद पवारांनी त्यांची भूमिका घेतली. पण ती भूमिका इतकी स्पष्ट नाही आहे की आम्हाला मुख्यमंत्रीपद नाही मिळालं तर आम्ही घेणारच नाही. नाही, पण आम्ही रेसमध्येच नाही आहे. आम्हाला राज्य आणून हमीभाव देणं, आज बाहेर ज्या इन्व्हेस्टमेंटच्या महाराष्ट्रात त्या दुसरीकडे जात आहेत ते थांबवून आमच्या ताटातला आमच्या मुलांचा आणि मुलींचा हक्काचा घास त्यांचा कोणीही काढून देणार नाही. आणि हा स्वाभिमानी महाराष्ट्र. माझा प्रश्न उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदाच्या चर्चेला घेऊन आहे. हो, पण ठीक आहे ना, एखाद्या माणसाने एखाद्या मोठ्या नेत्यांनी त्याचं मत मांडलं तर मांडायला नको. ते खोडून काढलं गेलं. खोडून कोणी काढलं? काँग्रेसने काढलं. नाही, काँग्रेसचं एक मत होतं की आमचा झाला तर आम्हाला चालेल, ह्यांना वाटलं, त्याच्यात गैर काय? उद्या या सगळ्या याच्यात राष्ट्रवादीच्या जर सगळ्यात जास्त जागा झाल्या तर? एक तर आम्ही एक लहान भाऊ आहोत त्याची जाणीव आम्हाला आता तुम्ही 10 मध्ये 8चा स्कोअर होता तुमचा. इथे महाराष्ट्राच्या मायबाप जनतेची ताकद होती. स्ट्राईक रेट चांगला होता. स्ट्राईक रेट चांगला होता. आणि पवार साहेबांचा अनुभव हा अर्थातच, आणि त्यांच्यावरचा महाराष्ट्राच्या मायबाप जनतेचा विश्वास. शरद पवारांच्या नव्या पक्षामध्ये सुद्धा सुप्रिया सुळे, जयंत पाटील, रोहित पवार असा एक सुप्त संघर्ष दिसतो की? कसला? माझा कसला संघ? जयंत पाटील आणि रोहित पवारांमध्ये तर दिसतो, उघडपणे दिसतो. मला असं त्यांच्या वाटत नाही. भाषणातूनही जे काही एकमेकांवर आरोप टोमणे मारणं चाललेलं असतं ते दिसतं लोकांना. अगदी यात्रेमध्ये न जाणे, आता जयंत पाटील हे एखाद्या यात्रेमध्ये यात्रा मतदारसंघात येऊ न देणे रोहित पवारांकडनं. नाही, असं काही नाही झालेलं आहे. तुमचं काय झालेलं आहे, प्रत्येकाचा फ्रॅगमेंट ऑफ इमॅजिनेशन. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये पॉलिसीची चर्चा न करता अरे हा इथे गेला नाही, हा तिकडे गेला, ह्याच्यातच चर्चा आजकाल जास्त रंगते. आणि दुसरी एक गोष्ट, त्याच्यात तर जनरेशनल गॅप आहे. इट्स अ फुल जनरेशनल गॅप. म्हणजे जयंत पाटील आणि रोहित पवारांमध्ये ऑफकोर्स इट्स अ जनरेशनल, इट्स अ जेन नेक्स्ट. त्याच्यामुळे त्याच्यात एकतर कॉन्फ्लिक्ट हा कसा असू शकतो, म्हणजे आणि माझ्या अजित पवारांमध्ये अनेक वेळा लोक माझ्या अजित पवारवर, माझं आजही तेच मत आहे आणि मी त्यांच्या बाजूनी कुणाबरोबरही बसायला ओपन तुमच्या कॅमेरावर पण चर्चा. अशा वेळी जनरेशन समवयस्क असलेले जयंत पाटलांना तुम्ही सल्ला वजा सूचना कराल की आत्या म्हणून रोहित पवारांना काही सल्ला द्या? नाही, एक तर मी संघटनेत काम करते, इथे आत्या म्हणून मी नाहीये, वी आर कॉलिग्स. मी आत्या घरी, म्हणजे तुम्ही रोहित पवारांना आमदार म्हणून बघताय? अर्थातच बघितलंच पाहिजे ना.
नात्यांचं किती वेळा आम्ही घेऊ, त्याच्यात इट विल इफेक्ट. म्हणजे एखाद्या नात्यामध्ये डिसिजन मेकिंगमध्ये चूक होऊ शकते माझी किंवा रोहितची पण, की आपली आत्या म्हणून तो माझ्याबद्दल हळवा होऊ शकतो, विच इज रॉंग ॲज अ लीडर. म्हणजे माझी इच्छा आहे की कुठल्याही निर्णय घेताना रोहितनी असेल, युगेन असेल किंवा पार्थी असेल, जो कोणी प्रोफेशनल काम करतो त्यांनी कधीही हळव्या मनाने लिडरशिपमध्ये रोल्स घेऊ नये. कारण का आम्ही लोकप्रतिनिधी आहोत, लोकांच्या हिताचे निर्णय आम्ही घेतले पाहिजेत. आम्हाला हळवायचा अधिकार नाही आणि कुठल्याही नेत्याला तो नाही. आणि आम्हालाच नाही, तुम्ही पण एडिटर्स आहात, तुम्हालाही नाही आहे. कुठल्याही लिडरशिप रोलमध्ये घरातला कर्ता पुरुष ही जी संकल्पना आपल्याकडे आहे किंवा कर्ती व्यक्ती, मग ती महिला असू दे किंवा पुरुष, ती कधीच कोसळत नाही. लोकमतनी तिला आधार यावरती करत नाही. दिवाळी अंकच काढलाय यावेळेसचा दीपोत्सव खुर्ची. बरं, 38 ठिकाणी राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी सामना आहे. तुमचे चान्सेस कसे बघता? हे बघा, अर्थातच आम्ही पास व्हायच्यासाठीच लढतोय. म्हणजे आम्ही परीक्षेला पास होण्यासाठीच बसतोय. आणि राष्ट्रवादी वर्सेस राष्ट्रवादी नाही, ही महाविकास आघाडीवरती भारतीय जनता पक्ष. कारण का बऱ्याच ठिकाणी त्यांचे स्वतःचे पण कॅन्डिडेट आहे का नाही मला डाऊट नाही. कारण का शेवटच्या सगळ्या लिस्टमधून त्यांनी भारतीय जनता पक्ष, मला तर वाटतं भारतीय जनता पक्ष 175 का 180 सीट लढते असं वाटायला लागलं मला. त्यांच्या स्वतःच्या सिम्बलवर 150 का 148 आहेत, प्लस 3 आहेत, प्लस अजित पवारांच्याकडे 10 सीट अशा 17 आहेत दिल्या. ज्या त्यांनी अजित अजित पवार पवार आणि शिंदेकडे 17 दिल्या. 17 सीटमध्ये भारतीय जनता पक्षाचे लढलेले त्यांचे मेंबर्स हे यांच्या शिंदेकडे भाजपनेच दिलेत लोक. हां, मग बघा, मग 17 म्हणजे 155 प्लस 17 किती झाले बघा. ही जी विधानसभा होती आत्ताची संपणारी, या विधानसभेने सगळ्या पक्षांनी विरोधी पक्ष म्हणून काम पाहिलं, सगळ्या पक्षांनी सत्ताधारी पक्ष, सगळ्यांनी नाही, सगळेच झाले नाही. सत्तेतही होते आणि विरोधातही होते. नाही नाही, किती मला नाही वाटत CM साहेबांनी विरोधी पाहिले. ते तर 10 वर्ष झाले सत्तेतच आहेत. नाही पण नाही, वा वा, सुरुवातीचे 3 महिने त्यांचा 3 विरोधी महिने पक्ष होते नेता ना, होता ते ना. विरोधी पक्ष नेते एकनाथ शिंदे होते. हे विरोधी पक्ष नेते होते नंतर 2014. आले ते. 14 नाही, मी 19 ते 24 मध्ये 19 ते 24 ते मंत्री होते. 19 ते 24 दोन्ही मंत्रिमंडळात तेच होते आणि त्याच्या आधी पण तेच होते ना. आमचं सरकार त्यांचे गेल्यापासून 2 गट जर का धरले तर एक सत्तेत एक एक विरोधात गट आहे ना. सत्तेत राहिला, एक विरोधात राहिला. गटाचा पण नाही, नाही, लोक तर जर माझा पाहिली मुद्दा असा आहे- तर म्हणजे शिंदे साहेब तर सत्तेतच राहिलेत. नाही, मुद्दा असा आहे की हे जे काही चित्र या म्हणजे विधानसभेने त्यांचा जो दाखवलं, शिंदे गट आहे, तो राहिला शिंदे सत्तेत. गट कंटिन्युअसली त्या मनानं अजित पवार एक पक्ष- वर्षासाठी का होईना विरोधी पक्ष नेते होते. पक्ष म्हणून म्हणतो मी, पक्ष म्हणून तर सगळेच सत्ताधारी झाले, विरोधकही झाले. आता ही येणारी विधानसभा जी निवडणूक होईल त्याच्यातही हेच चित्र बघायला मिळेल महाराष्ट्राला. नाही नाही, मला माझा क्लिअर कट अंडरस्टँडिंग आहे की क्लिअर मतदान महाराष्ट्राची मायबाप जनता करेल. माझा विश्वास आहे या जनतेवर. ज्या पद्धतीने मला आणि अमोल कोल्हेंना त्यांनी निवडून दिलं ना, तेव्हापासून तर माझा पूर्ण विश्वास बसलेला आहे की ही लोक आपल्या सगळ्यांपेक्षा फार हुशार आहे. ते लांब असतात, आपल्याकडे बघत असतात आणि ते कधीच कन्फ्यूज नसतात आणि ते कधी कॉम्प्रोमाइज होत नाहीत. सदाभाऊ खोतांचं विधान आलेलं आहे ज्यावरती खूप कॉन्ट्रोवर्सी झाली आहे आणि सगळेच जुने आत्ताचे, म्हणजेच अजित पवार असतील, अगदी दिलीप वळसे पाटील असतील, धनंजय मुंडे असतील, अनेकांनी सदाभाऊ खोत यांना जाब विचारला आहे की तुम्ही शरद पवारांविषयी असं वक्तव्य करू कसं शकता. तुमची काय भूमिका आहे, तुमचं काय मत आहे? मला एक तर माझं याच्यावर काही मत नाही. कारण का आता ज्यांच्याकडून आपल्याला अपेक्षाच नाही त्यांच्याकडून चीड आहे? नाही नाही, अजिबातच नाही, अजिबातच नाही. मला चीड आलीच नाही त्याच्या बाबतीत. मला दुःख एकाच गोष्टीचं वाटलं की सातत्याने माझा भारतीय जनता पक्षावर जरी मी विरोधात असले तरी एक सुसंस्कृत पक्ष म्हणून मी अनेक वर्ष त्यांच्याकडे, मी पुन्हा सुषमाजींवर येईन, सुषमाजी, अरुणजी, अटलजी या सगळ्यांना फार जवळून मी पार्लमेंटमध्ये, म्हणजे मी त्यांच्याकडे बघायचे, त्यांच्याकडून नोट्स घ्यायचो की अरे भाषण असं करायचं असतं, मुद्दा काय सुंदर. म्हणजे कितीही ते आमच्यावर टीका करत असले तर अगदी मर्यादेत राहून सुंदर टीका मध्ये उत्तम भाषण कसं करू शकतं, कुठली कटुता न आणता, ही सगळी त्यांनी, आम्ही UPA मध्ये होतो, ते विरोधी पक्षात होते तेव्हा, ते असतील, यशवंत सिन्हा असतील, शाहनवाज हुसेन असतील, किती नावं घेऊ मी तुम्हाला, जी उत्तम भाषणं त्यांची पुरी लाईन करायची. आणि त्याच्यामुळे देवेंद्रजींकडून पण माझ्या त्याच अपेक्षा होत्या की ठीक आहे, देवेंद्रजी जरी विरोधी पक्ष नेता असले तरी ते ओरिजिनल BJP वाले,
ओरिजिनल बी जे पी ही सुसंस्कृत आहे. आमचे टोकाचे मतभेद आर एस एस आणि बी जे पी बरोबर आहे. पण सुसंस्कृत वागण्यात तो पक्ष नेहमीच मला खूप वाटायचं की नाही आर एस एस आणि बी जे पीवाले बाकी आपले मतभेद असतील पण सुसंस्कृत लोक आहेत. प्रकाश जावडेकरजी फार जवळून मी त्यांच्यावर काम केलेलं आहे. त्यामुळे मी फार जवळून ती संधी मला मिळाली. पण ही बी जे पी 2.0 ही नवीन जी बी जे पी आहे ना तो प्रॉब्लेम आहे. आणि दुःख एकाचं वाटलं की ओरिजिनल बी जे पीचे देवेंद्र फडणवीस ज्यांनी फाईल दाखवली ये उनसे उम्मीद नव्हती. देवेंद्रजी अजित पवारला कधी फाईल दाखवतील ऑन द रोड असं मला एक भाबडा विश्वास होता माझा देवेंद्रजींवर. का अजित पवारांवर नव्हता की ते ते फाईल नातं बघणार नाही? होतं ते नातं होतं नाही ते नातं ते आणि नातं बघणार आहे. नाहीत त्यापेक्षा ते दाखवणारा मोठा गुन्हेगार आहे ना बघणाऱ्यापेक्षा. बरोबर आहे. आणि दुसरं की अजित पवारशी माझं रक्ताचं नातं आहेच ना. त्याला देवेंद्रजींकडून माझ्या बाहेरून अपेक्षा होत्या. आणि त्यानंतर काल व्यासपीठावर देवेंद्रजी स्वतः बसले होते आणि ते काही बोलले नाही याचं दुःख म्हणजे मला सदाभाऊ खोतांच्या वक्तव्याच्या वेळेस ॲब्सोल्युटली. ज्या बाळासाहेब ठाकरेंनी तुमच्या निवडणुकीच्या वेळेस सक्रिय पाठिंबा दिला नाही, आपल्या घरातली मुलगी निवडणुकीत आहे, आता राज ठाकरेंचा मुलगा निवडणुकीत आहे आणि तुमच्या महाविकास आघाडीतल्या उद्धव सेनेचाही उमेदवार त्या ठिकाणी आहे, तुमची भूमिका काय राहील तिथे? आम्ही महाविकास आघाडीबरोबर राहणार. जे अमित ठाकरेंसोबत नाही. कसं राहील ते नक्की मनसे कुणाबरोबर आहे ते मला म्हणजे ते कुठे ते मला माहिती आहे. ते राज ठाकरेंच्या भाषणावर नाही. लोकसभेला ते बी जे पी बरोबर लढले. आत्ता त्यांचे काही मतभेद झालेले दिसत आहेत असं टी व्हीवर जे त्यांची भाषणं दिसत आहेत. नाही, लोकसभेला त्यांनी बिनशर्त पाठिंबा दिला होता. पाठिंबा त्यांच्याच बरोबर होते ना. म्हणजे बी जे पी बरोबर होते. बी जे पी आणि मनसे एक होती लोकसभेला. त्याच्या आधी मतभेद होते मग परत मन एकत्र झाली आता परत मतभेद झाले. ही त्याची बॅकग्राऊंड आहे. त्याच्यानंतर अमित लढतील हेच मला माहिती पण नव्हतं एक तर गोष्ट. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट हे खूप कन्फ्युजिंग आहे महाराष्ट्रात. म्हणजे माझा इंटरव्ह्यू झाल्यावर मी तुमच्या दोघांचे एक आजकाल जे नवीन मीडियामध्ये आलं आहे रॅपिड फायर, मी तुमचे दोघांचे रॅपिड फायर घेणार आहे. आणि त्याच्यात माझा प्रश्न असणार आहे कोण नेता कुठल्या चिन्हावर उभा राहिले हे तुम्ही मला सांगायचं. आम्ही नापास त्यात. नाही सांगतो हे किती वाईट आहे. मला वेदना होतात ते आपण हे हसण्यावारी नेतोय पण हे किती अस्वस्थ करणारी परिस्थिती आहे. म्हणजे त्यामुळे भारतीय जनता पक्ष हा मिक्स सिग्नल्स टी व्हीवर देतो. मी पण कन्फ्यूज झाले की भारतीय जनता पक्ष नक्की कुणाच्या बाजूने आहे. सिलेक्टिव्हली ते काही सीट्सवर मनसेला सपोर्ट करतायत, काही ठिकाणी विरोध करतायत. अजित पवार त्यांच्या पक्षात आहेत, त्यांचे बरोबर आहेत, सिलेक्टिव्हली त्यांचा विरोध आहे. असं कसं होऊ शकतं? यू कॅनॉट बी स्लाइटली प्रेग्नंट नाही. इदर प्रेग्नंट ऑर यू आर नॉट. माझं आणि तुमचं नातं आहे किंवा नाही सिलेक्टिव्हली होऊ शकत नाही ना माझं आणि तुमचं नातं. त्याच्यामुळे अजित पवार आणि भारतीय जनता पक्षाचं सिलेक्टिव्ह नातं, मॅरेज ऑफ कन्व्हिनियन्स, अलायन्स ऑफ कन्व्हिनियन्स, त्यानंतर मनसे बरोबर मॅरेज ऑफ अलायन्स कन्व्हिनियन्स. मग भारतीय जनता पक्षाच्या कन्व्हिक्शनचं काय झालं? आणि हा प्रश्न मला फक्त भारतीय जनता पक्षाला विचारायचा आहे कारण का नैतिकतेबद्दल सगळ्यात जास्त आणि भारतीय महाराष्ट्र जनता यावरती विचार करतो का हे सुद्धा या निवडणुकीतनं दिसू शकतं. एकीकडं लाभार्थी योजना देऊन मतदारांना लाभार्थी गृहीत धरणं आणि दुसरीकडं तुम्ही म्हणताय तसं की विचारधारेचं काय, तर मतदार विचारधारेचा किंवा विचारसरणीचा विचार करतील का मतदार? पक्षाला अजित पवार गटाने जाहिरात केली आहे बळ आणि लाभ. कुणाला बळ आणि कुणाचा लाभ? लाभ हा काय म्हणजे मराठीमध्ये मी कधी तुम्हाला म्हणणार नाही की गमतीने आम्ही म्हणतो की विकासाच्या प्रश्नांसाठी आम्ही तिकडे गेलो सत्तेत. कुठला विकास आहे तेच कळत नाही. कधी कधी काय होतं की इंग्लिश ट्रान्सलेशन मराठीतलं फार भ्रष्ट होतं. तसंही ते असू शकतं लाभ आणि बळ. कारण का बळ म्हणजे म्हणजे बळ आणि लाभ ही टॅगलाईनच मला जरा अस्वस्थ करणारी. काही एक 2-3 असे थोडे वेगळे प्रश्न आहेत की ज्या पद्धतीने अजित पवारांनी आता पिंक कलर सगळीकडे निवडला आहे, ते पूर्ण गुलाबी किंवा भगवे झाले नाहीत पण मधलाच रंग पिंक कलर निवडला. त्यांना कोणी सल्ला भगव्या दिला रंगाला मी वाईट समजत नाही, कुठल्याच रंगाला मी वाईट समजत पण हे जे पिंक कलर घेतला त्या पद्धतीने पिंक जॅकेट घालून गुलाबी जॅकेट घालून सगळीकडे फिरणं सुरू केलं, हे काय चाललंय नेमकं? मला नाही माहिती बाबा. तो एक तर माझं काही भाष्य नाही त्यांचं 1-1.25 वर्षामध्ये आणि त्याच्यामुळे मला नाही माहिती. पण ते गुलाबी जॅकेट आवडतं का तुम्हाला? मी एवढा रंगांचा विचारच करत नाही, अजितदादांवर ते शोभून दिसतं असं वाटतं का? प्रत्येकाच्या कपड्याचा चॉईस असतो ना, आपण कोण सांगणार? पण तुम्ही आधी तर अजितदादांना सल्ले द्यायचं कसं ड्रेसिंग असलं पाहिजे. नाही 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 पण माझी दुसरी बहीण आहे तिची मुलगी कपडे निवेदिता
जी माझी बहिणी रजनी इंदुलकर, घरात चर्चा होते हे गुलाबी जॅकेट घालून येतात दिसतात तेव्हा काही कोणी विचारतही करत काय संबंधच नाही ना. ते आता कपडे कोणी काय घालायचे. गेल्या भाऊबीजेला राखी पौर्णिमेला दादा आले नाहीत, या भाऊबीजेला नाही नाही, आले मी नाहीत. नव्हते तिथे, मी नाशिकला होते. मग यावेळेस काय झालं? यावेळेस दिवाळीच्या भाऊबीजेला हो, आम्ही सगळे भेटलो, ते आले हे नाहीत. त्यांच्याशिवायची ही पहिली दिवाळी असेल ना, ते न नाही, मागच्या वर्षी येण्याची होते का? भाऊबीजेला. मागच्या मागच्या वर्षी फोटो सेशनला होते. नव्हते मला वाटतं. मागच्या वर्षी ओळलं का मी अजित पवारांना? हां, ओळलं असेल. मग या वर्षी नाही आले ते. काय भावना आहेत तुमच्या? आता हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारा. नाही, तुमच्या भावना काय आहेत असं? बहिणीनं ओळखलं नाही ना. प्रत्येक भावनेची गोष्ट ही काय ओठावर आली पाहिजे आग्रह कशाला, काही गोष्टी मनात ठेवायच्या असतात. बरं ताई, एक प्रश्न महत्वाचा, मनोज जरांगे फॅक्टर. कारण का तुम्ही सुद्धा 15 जागा माझा तुमचा मराठवाड्यामध्ये. मला एक खूप तुमचा स्विंग आवडतो, स्ट्रेट फ्रॉम भावना टू येस येस, त्याच्यातूनच काहीतरी निघेल ना मग. दिस इज नॉट टीव्ही, दिस इज डिजिटल. आणि डिजिटल मध्ये हे इट्स ऑब्वियस, हे different इन्फॉर्मल. media. येस. तर मनोज जरांगे फॅक्टर, जिथे तुम्ही मराठवाड्यामध्ये 15 जागा लढताय, काँग्रेसही 15 लढते आणि ठाकरे गटही 16 जागा लढते. तर अशा वेळेस मनोज जरांगे फॅक्टरचा काय विचार करता तुम्ही? एका सशक्त लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे आणि ते त्यांची मतं मांडत असतात. त्याच्यामुळे बघूया रिझल्टच्या विरोधकांनी दिवशी आरोप कळेल. केलाय महायुतीनं की मनोज जरांगे पाटलांच्या पाठीमागे शरद पवार आहेत. तर सगळ्याच्याच मागे गेले 6 दशकं शरद पवारच असतात. त्याच्यामुळे मला याची सवय झाली आहे. नाही पण सत्ता, सत्तेतून पैसा, पैशातून पुन्हा सत्ता, ह्या सगळ्या दुष्टचक्रामध्ये नाती, घर, परिवार हे इतकं तकलादू होत जाणार का दिवसेंदिवस? होऊ नये या मताची मी आहे. कारण का माझ्यासाठी तो रोड हा नो एंट्रीवाला आहे. त्याच्यामुळे मी तसा विचारही करू शकत नाही कधी. आणि माझं म्हणणं आहे की एखाद्याने, हे माझं म्हणजे तुम्हाला फारच ते भाबडं वाटेल, पण मला असं वाटतं जेव्हा आपली विचारधारा किंवा टोकाचं आपल्यावर काही अडचण येते तर तिथून निघून जाणं हे जास्त संयुक्ती होईल कोणाचं आयुष्य उद्ध्वस्त करण्यापेक्षा. आणि मला ते राजकारणच पटत नाही अदृश्य शक्तीचं, तसं मी करणारी नाही. सगळ्याच गोष्टी जर कॉम्प्रोमाइज करून जगायच्या असतील तर उपयोग काय त्या जगण्याचा? कॉम्प्रोमाइज आयुष्य जगणं हे मला मान्यच नाही. आणि कुठल्याही एक मराठी सुसंस्कृत घरामध्ये स्वाभिमान, नैतिकता ह्या खूप महत्त्वाच्या गोष्टी असतात, ज्या आमच्या आईनी वारंवार प्रत्येक गोष्टीत आम्हाला त्या अनेक वर्षाच्या झालेल्या संस्कारांमधून परत सांगितल्या गेल्या. आणि माझ्या वडिलांच्याही पॉलिटिकल करिअरमध्ये अनेक वेळा त्यांनी त्याची किंमतही त्यांना मोजावी लागली. पण नेट जेव्हा आपण बघतो 6 दशकं त्यांच्या आयुष्याची, इट्स वर्थ टेकिंग दॅट. परवा बोलताना शरद पवार म्हणाले की अजून 1.5 वर्ष माझ्या राज्यसभेला आहे, पुन्हा उभं राहायचं आहे की नाही मी ठरवेन. त्याच्यावरून सगळ्यांनी निवृत्तीचे संकेत वगैरे असं सुरू केलं. तुम्हाला काय वाटतं, त्यांनी ते निवृत्त होतील की नाही होतील? तो त्यांचा स्वतःचा प्रश्न नाही, आहे. नाही, ते तुम्हाला माझे मुलगी निर्णय म्हणून काय घेतात, मी वाटतं? त्यांचे नाही मुलगी म्हणून काय, तो त्यांचा स्वतःचा प्रश्न आहे. पण मी जिथून उभी राहते तिथून बघते की ते कदाचित इलेक्टोरल पॉलिटिक्समधून रिटायर होतील, पण जोपर्यंत त्यांच्या श्वासात श्वास आहे ते पॉलिटिक्स सोडू शकत नाही. शरद पवार ईट्स, ड्रिंक्स, स्लीप्स पॉलिटिक्स. इज अ 24/7 पॉलिटिशियन. त्यांना दुसरी हॉबीज नाही, इंटरेस्टच नाही. ही ड्राईव्ज इज पॅशन. ते त्यांचं पॅशन आहे. ते ओल्ड फॅशन नेता आहेत. त्यांना असं वाटत नाही की आता जरा ब्रेक घेऊया, फार लोकांना भेटलो, असं नसतं त्यांचं. म्हणतं आज एवढेच लोक आले, 500 लोक भेटून घ्या, अजून किती भेटायचे तुम्हाला? त्याचे टॉनिक. जितकी लोक त्यांच्याकडे येतात तेवढा आनंद त्यांना होतो. आजही सभेत बघतो ते समोर नाव घेऊन बोलतात, अरे तू कुठं होता, काय बरं आहेस का, अजून आहेस का? तर राजकारण इथून आणि इथून दोन्हीकडून चालतं. स्मरणशक्ती आहे ती. स्मरणशक्ती त्यांच्या आईवडिलांची देण आहे त्यांना. आणि मला वाटतं त्यांच्यावर झालेले कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचे संस्कार, ते नाती ती मनापासून होतात. ही ड्राईव्ज इज पॅशन. म्हणजे मी अनेक वेळा गमतीने म्हणते, पत्रकार हसतात पण मला, म्हणलं अजित पवार आणि मी, आता रोहित युगेन, आम्ही सगळे परिवारवादवाले पॉलिटिशियन आहोत. ओरिजिनल पॉलिटिशियन हे शरद पवारच आहेत आमच्या घरात. एक. आणि ती ओल्ड स्कूल ऑफ थॉट, म्हणजे चंद्रशेखरजी असतील, अटलजी असतील, किंवा लालूजींची स्टाईल, मुलायम सिंगजी, त्या सगळे नेते, म्हणजे त्यांना अशी ती म्हणजे जे त्यांनी कधी बाहेरचं आतलं केलंच नाही. तर त्यांचा पक्ष, सहकारी, पदाधिकारी हे त्यांच्या फॅमिलीचा एक्सटेंडेड पार्ट आहे. म्हणजे तो अविभाज्य भाग आहे त्यांच्या आयुष्यात. याच नोटवरती थांबूया. थँक्यू व्हेरी मच.